चलो आता शेवटचे जे चॅप्टर्स आहेत, बिल ऑफ एक्सचेंज एवढ्या छोट्या टाइममध्ये सांगणं अतिशय कठीण आहे, कारण बिल ऑफ एक्सचेंजमध्ये भरपूर गोष्टी इन्व्हॉल्व्ह आहेत. ड्रॉवरच्या 4 ॲक्शन्स, ड्रॉईच्या 4 ॲक्शन्स आणि त्यांची 4-4ची कॉम्बिनेशन्स अँड परम्युटेशन्स खूप होतात. त्यामुळे बिल ऑफ एक्सचेंज आत्ता मला एवढ्याशा टाईममध्ये सांगणं कठीण आहे. पण आपण इश्यू ऑफ शेअर मात्र आणि उरलेले जे काही 2-3 चॅप्टर्स आहेत ते रॅपअप करूया, कारण आपण हे खूप जास्त झालेलं आहे. त्यामुळे पटापट आपल्याला, कारण तुम्हाला बाकीचं हे पण आहे, आपल्याला रॅपिड रिव्हिजन आहे, आपल्या याचं नावच रॅपिड रिव्हिजन आहे. त्यामुळे आपल्याला हे पटकन संपवायचं आहे. बिल ऑफ एक्सचेंजसाठी मला जमलं तर एखादा सेपरेट व्हिडिओ ट्राय करतो. पण आत्ता उरलेले क्वेश्चन्स, उरलेले चॅप्टर्स पण तितकेच महत्त्वाचे आहेत. हा सगळ्यात वन ऑफ द सिम्पलेस्ट, खरं तर म्हणजे खरं हा डिफिकल्ट आहे, हा भयानक डिफिकल्ट चॅप्टर आहे. पण तुमच्या दृष्टीने, एक्झामच्या दृष्टीने बोर्ड याच्यावर जास्त तुम्हाला डिफिकल्ट सम विचारत नाही. साधारणपणे इश्यू ऑफ शेअरच्या रिलेटेड म्हणजे साधारणपणे 3 किंवा 4 ॲक्टिव्हिटी असतात. 4 ॲक्टिव्हिटी कुठल्या असतात? एक ॲप्लिकेशन, दुसरी अलॉटमेंट, दुसरं अलॉटमेंट, तिसरं फर्स्ट कॉल आणि जर आला तर सेकंड कॉल. प्रत्येकाच्या 2-2 एंट्रीज आहेत. आपण ह्या इथपासून पुढे खाली ड्यू रिसिव्ह अशा एंट्री आहेत. या तिघांनाही ड्यू रिसिव्ह. आणि पहिल्याला मात्र पहिले ॲप्लिकेशन मनी रिसिव्ह आणि नंतर ट्रान्सफर, अशा ह्या एंट्री आहेत. ह्याच्यामध्ये मेन बघायचं आहे ओव्हर सबस्क्रिप्शन आणि अंडर सबस्क्रिप्शन. ओव्हर सबस्क्रिप्शन असेल तरच थोडासा प्रॉब्लेम आहे, अंडर सबस्क्रिप्शन असेल तर एकदम सोपं आहे. अंडर सबस्क्रिप्शनमध्ये ज्या काही नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स असतील, नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स म्हणजे ती जी काय असतील त्या ॲप्लिकेशन इंटू म्हणजे त्या ॲप्लिकेशनवर बेस्ड सगळं कॅल्क्युलेशन होतं. आणि ओव्हर सबस्क्रिप्शनमध्ये मात्र पहिली एंट्री नंबर ऑफ ॲप्लिकेशन्सवर होते आणि त्याच्या पुढच्या सगळ्या एंट्र्या ह्या नंबर ऑफ शेअर्स इश्यूडवर होतात. ओव्हर सबस्क्रिप्शन, अंडर सबस्क्रिप्शन. आणि याच्यामध्ये राहतं कॉल्स इन अरियर्स आणि फॉरफिचर. मुलांना थोडंसं फॉरफिचर डिफिकल्ट जातं, पण खरं तर बोर्ड मोस्टली तिथपर्यंत देतच नाही तुम्हाला. अगदी गिवन अवे सम असतो. 8 मार्क तुमच्या पॉकेटमध्ये दिलेले आहेत, फक्त ते इनकॅश करा. नीट एंट्र्या लक्षात घ्या. मी ॲक्टिव्हिटी वाईज एंट्र्या सांगतोय, बघा मी काय सांगतोय नीट लक्ष घ्या. मी डायरेक्टली खाली येतोय, ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. हे बघा ना, पहिली एंट्री असते बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन, नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स रिसिव्ड इन टू ॲप्लिकेशन मनी, ही एंट्री आहे पहिली. दुसरी ह्याचीच म्हणजे ही झाली रिसिव्हची एंट्री. आता दुसरी एंट्री आहे ट्रान्सफरची. यातले आपले पैसे किती आणि एक्सेस पैसे किती. जर ओव्हर सबस्क्रिप्शन असेल तर एक्सेस मनी आणि जर अंडर सबस्क्रिप्शन असेल तर सगळे पैसे आपले. म्हणजेच एंट्री काय होणार? इक्विटी शेअर ॲप्लिकेशन टू इक्विटी शेअर कॅपिटल. याचा अर्थ आपल्याला कुठेही एक्सेस पैसे नाहीत. जर एक्सेस असतील आणि प्रो राटा बेसिस असेल तर ते ॲडजस्ट होणार. म्हणजेच एंट्री काय होणार? इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. म्हणजे मी पुढचे अलॉटमेंटला ॲडजस्ट करून टाकले. एंट्री एखादी तुम्हाला असेल तर मी दाखवतो 1-2 मिनिटं. इथं ती कुठल्या प्रकारची एंट्री मी म्हणतोय ही ती दाखवतो. इथं तुम्हाला थोडंसं जरा प्रॉब्लेम असा आहे की हे बुकमध्ये व्यवस्थित दिलेलं नाही, त्यामुळे ना समजून येत नाही मुलांना, थोडं गडबडायला होतं. हे बघा प्रो राटा बेसिस, ही बघा हे बघा ही एंट्री म्हणतोय मी. आय एम टॉकिंग अबाउट दिस एंट्री. प्रो राटा बेसिसवर जेव्हा ओव्हर सबस्क्रिप्शन होतं तेव्हाची केस सांगतोय मी. पहिली बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन, नंबर ऑफ शेअर्स अप्लाइड इनटू, मी फॉर्म्युला सांगतोय, नंबर ऑफ शेअर्स अप्लाइड इनटू ॲप्लिकेशन मनी. हा फॉर्म्युलाने तुम्ही ही अमाऊंट काढली. नंतर इथूनच इथं फिरवलं इक्विटी शेअर ॲप्लिकेशन, हे 40चे 40 इथं. त्यातले आपले शेअर किती म्हणजे ही अमाऊंट कशी काढली तर नंबर ऑफ शेअर्स इश्यूड, नंबर ऑफ आपण असं लिहूया इथं, नंबर ऑफ शेअर्स इश्यूड इनटू ॲप्लिकेशन मनी, म्हणजे ही अमाऊंट मिळते. याच्यातनं ही अमाऊंट मायनस करा, जी राहिली ती अलॉटमेंटला, कारण एक्सेस ॲप्लिकेशन आलं. प्रो राटा बेसिस असेल, प्रो राटा बेसिस आहे इथं. हे बघा इथं दिलेलं असतं प्रो राटा बेसिस, इथं खाली ह्याच्यामध्ये दिलेलं असतं प्रो राटा बेसिस. प्रो राटा बेसिसमध्ये ही काय होणार हे तुम्ही अलॉटमेंटला ॲडजस्ट करून टाकणार. ही दुसरी एंट्री. तिसरी एंट्री इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल, ही ड्यूची एंट्री आहे.
मग रिसिव्हची एंट्री, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. नंतर काय, परत ड्यूची एंट्री, इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. अमाऊंट्स फक्त आता नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स इंटू दॅट कॉल, नंबर ऑफ शेअर्स इश्यूड इंटू दॅट कॉल, नंबर ऑफ शेअर्स इश्यूड इंटू दॅट कॉल. आणि लास्ट बँक अकाउंट म्हणजे ही रिसिव्ह झाली. बस. आता बघा पहिले एक सम छोटासा घेऊया आणि संपून टाकूया. हे बघा, XYZ कंपनी इश्यूड 4000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each, पेबल ॲज फॉलोज 25 ऑन ऍप्लिकेशन, 60 ऑन अलॉटमेंट अँड 15 ऑन फर्स्ट कॉल. म्हणजे काय करायचंय, ऍप्लिकेशन्स याला म्हणतात अंडर सबस्क्रिप्शन. मग आता सगळी कॅल्क्युलेशन्स यांनी होणार, यांनी होणारच नाहीत. अंडर सबस्क्रिप्शन मध्ये यांनी कॅल्क्युलेशन होणार नाही. मग पहिली एंट्री काय, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन. हे किती आहेत, 3000 इंटू 3000 इक्विटी शेअर्स इंटू 25, 75,000 बँक टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन. दुसरं इक्विटी शेअर ऍप्लिकेशन टू इक्विटी शेअर कॅपिटल. इथं कुठे एक्सेसचा संबंधच नाही, कारण उलट कमी पडलेत. सेम अमाऊंट इक्विटी शेअर ऍप्लिकेशन टू इक्विटी शेअर कॅपिटल. नंतर पुढची एंट्री इक्विटी शेअर अलॉटमेंट टू इक्विटी शेअर कॅपिटल. ही ड्यूची एंट्री केली मी, सगळं कॅल्क्युलेशन 3000 इंटू दॅट कॉल. आता ही रिसिव्ह केली, ड्यू केली, रिसिव्ह केली, खलास. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. आता ह्याच्यामध्ये मेन कॉल्स इन अरियर्स वगैरे आता तुम्ही काहीही बघू नका, डायरेक्टली शेअर. कॉल्स इन अरियर्स म्हणजे काय, की ज्या असे शेअर्स की ज्याच्यावर कॉल्स पेंडिंग आहेत त्याला कॉल्स इन अरियर्स म्हणणार. मग ते आता ते कसं आहे, किंवा एखादं ओव्हर सबस्क्रिप्शन, मगाशी आपण ते कॅल्क्युलेशन केलं होतं. हे बघा, हा एखादा सम तुम्ही थोडासा प्रीमियम, ह्याच्यात प्रीमियम एक आहे. प्रीमियम जर असेल तर तो प्रीमियम सेपरेट अकाउंटिंग करायचा. शेअर प्रीमियम जर असेल तर तो शेअर प्रीमियम, बघा शेअर प्रीमियमचं अकाउंटिंग वेगळं सेपरेट करावं लागतं. हा एक मेन रूल आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला त्यांनी डायरेक्ट तुम्हाला प्रीमियमच्या एंट्र्या करून दाखवल्यात, पण मी तुम्हाला सम मध्ये एखाद्या हाच प्रॉब्लेम आहे ह्याच्यात. असा स्पेसिफिक सम आज सच नाही आहे. हां, हे चेक करूया. हे बघा, श्रद्धा 1 लाख इक्विटी शेअर्स इश्यू केलेत. 1 लाख इक्विटी शेअर्स इश्यू केलेत. 10 रुपयाचा शेअर आहे, 12 रुपये प्रीमियमनी इश्यू केलाय. आणि 1,20,000 म्हणजे ह्याला म्हणणार ओव्हर सबस्क्रिप्शन, आणि प्रीमियम पण आलाय. ओके, आता एंट्री कशा करणार, आणि शिवाय फॉरफिचर आहे. वंडरफुल. हे सम आपण डिस्कस करूया. म्हणजे आपला अख्खा जवळपास मी जेवढं मला फास्ट कव्हर करता येईल तेवढं आपल्याला इश्यू ऑफ शेअर कव्हर करूया. बघा, आता बघा मला काय म्हणायचं आहे. 1,20,000 पहिली एंट्री नेहमी 1,20,000 नी होणार, आणि त्याच्या प्रत्येक एंट्री 1 लाख नी होणार. हे मेन लक्षात ठेवा. आणि इथं काय दिलंय, प्रो राटा बेसिस आहे. प्रो राटा बेसिस म्हणजे रिफंड करणार नाही, तुम्ही जे काही एक्सेस पैसे आले ते ऍडजस्ट करणार. पहिली एंट्री बँक टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन 1,20,000 इंटू 3,60,000. 1,20,000 इंटू 3 पहिली एंट्री. दुसरी एंट्री, हे पैसे जे आले ते ट्रान्सफर करा. यातले आपले पैसे किती आहेत, 1 लाख इंटू 3. 1 लाख इंटू 3 हे आपले पैसे. आपण म्हणजे कोण, कंपनी. मग ते माझं शेअर कॅपिटल आहे. हे बघा शेअर कॅपिटल टाकलं. माझ्याकडे पैसे किती आले, 3,60,000. एक्सेस किती आले, 60,000. कुठे टाकणार, शेअर अलॉटमेंटला. एक्सेस पैसे जे आले ते शेअर अलॉटमेंटला टाकले. ही दुसरी एंट्री. आता तिसरी एंट्री, ड्यू करा अलॉटमेंट. आता सगळं कॅल्क्युलेशन 1 लाखावरनं, एव्हरीथिंग 1 लाख, एव्हरीथिंग 1 लाख. म्हणजे काय, इक्विटी शेअर्स 1 लाख, इक्विटी शेअर इश्यूड 1 लाख आहेत ना. एक मिनिट. इक्विटी शेअर्स 1 लाख आहेत. इथं 1 लाख इंटू 5 ही ड्यू एंट्री अलॉटमेंटची. हे बघा 5 लाख. पण याच्यात प्रीमियम आहे. ह्याच्यात आता काही दिलं नाही म्हणजे अलॉटमेंटला प्रीमियम कलेक्ट करून टाकायचा. प्रीमियम कुठे कलेक्ट केला दिलं नसेल तर तो नेहमी अलॉटमेंटला प्रीमियम कलेक्ट करायचा. 5 रुपयाचा बायफर्केशन. प्रीमियम किती आहे, 2 रुपये. मग अलॉटमेंटची मनी किती, 3. हे माझं कॅपिटल, हे माझा प्रीमियम. बघा 5 लाख अलॉटमेंट मनी, त्यातलं कॅपिटल 3 रुपये, प्रीमियम 2 रुपये. अशा पद्धतीने मी याचं रेकॉर्डिंग करणार. आता पैसे येताना ऑलरेडी तुम्हाला एक्सेस मनी आलेत. म्हणजे ही एंट्री करताना मी 2 - 3 करणार. 2 - 3 म्हणजे बघा, इथं अलॉटमेंटला 60,000 रुपये क्रेडिट आहेत. इथं अलॉटमेंटला डेबिट आहेत, डेबिट मायनस क्रेडिट म्हणजे 2 - 3. म्हणजे ह्या 2 जर साठवलं करून टाका, ह्या ह्याच्यातनं ऍडजस्ट करून टाका. म्हणजे हे किती झाले, 4,40,000. ही माझी चौथी एंट्री झाली. आता नेक्स्ट एंट्री. आता आपल्याला काय बघायचंय,
फायनल कॉल ड्यू करा. फायनल कॉल ड्यूची एंट्री अतिशय सोपी. शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स इश्यूड 1 लाख इंटू कॉल म्हणजे 4 लाख. हे बघा 4 लाख. गुड. आता कॉल्स इन अरियर्स आहेत. कॉल्स इन अरियर्स कसे काढायचे? इथं त्यांनी वेगळी सेपरेट एंट्री केलेली नाही. इथं तुम्ही जेवढे पैसे आले तेवढे करा किंवा सेपरेट कॉल्स इन अरियर्सची पण एंट्री करता येते. त्यांनी तुम्हाला सेपरेट कॉल्स इन अरियर्सची पण एंट्री सांगितलेली आहे इथं बुकमध्ये. पण तुम्ही ह्या अशा पद्धतीने सुद्धा एंट्री करू शकता. म्हणजे थोडक्यात मला काही पैसे आलेले नाही आहेत. इथं किती पैसे आलेले नाही आहेत हे बघा. 200 शेअर्स, 200 शेअर्स असे आहेत की ज्याच्यावर मला 200 असे शेअर्स आहेत की ज्याच्यावर मला फर्स्ट कॉल आलेले नाही. फर्स्ट अँड फायनल कॉल म्हणजे 200 इंटू 4 म्हणजे किती? 800 रुपये मला आलेले नाहीत. आय डोंट हॅव रिसीव्ड 800 रुपीज. बाकी सगळे पैसे आले का? आले. मग त्याची एंट्री करून टाका. हे बघा 4 लाख येणं होतं, 4 लाख येणं होतं, त्यातले 800 रुपये आलेले नाहीत. 4 लाख मला यायला पाहिजे होते, त्यातले 800 रुपीज आलेले नाहीत. म्हणजे 3,99,200 आले. बँक अकाउंट डेबिट टू फर्स्ट कॉल झालं. आता काय करायचंय? आता आपल्याला हे फॉरफिट करायचे शेअर्स. त्यांनी दिलंय शेअर्स फॉरफिट पण करा. हे बघा अँड शेअर्स वेअर फॉरफिटेड. शेअर फॉरफिट म्हणजे एक तर आपल्याला इथं शेअर फॉरफिटला एक लक्षात घ्यावं लागेल, शेअर प्रीमियम आपल्याला रिसिव्ह झालाय का नाही. शेअर प्रीमियम रिसिव्ह झाला असेल तर तो फॉरफिचरच्या एंट्रीमध्ये येणार नाही. पण शेअर फॉरफिचर जर रिसिव्ह झाला नसेल तर तो हे फॉरफिचरच्या एंट्रीमध्ये येणार. इथं आपल्याला तो रिसिव्ह झालाय त्यामुळे आपण तो फॉरफिचरच्या एंट्रीमध्ये घेणार नाही. सो इथं आपण तो फॉरफिचरच्या एंट्रीमध्ये घेतलेला नाही कारण तो रिसिव्ह झालाय. आता फॉरफिचरची एंट्री काय करणार? शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू तो जो कॉल माझा राहिलाय तो आणि टू शेअर फॉरफिचर. दॅट्स इट. माझी ही एंट्री झाली. हे फॉरफिचर मी कुठलं टाकलं हे बघा ना. यातनं ही अमाऊंट मायनस करा, जी राहील ती फॉरफिचर. आणि ही व्हेरीफाय पण करता येते. बघा कशी व्हेरीफाय करायची. बघा मला कॉल कुठला राहिलाय त्याच्यावर फायनल कॉल राहिलाय. माझं हे किती आहे? 10 रुपये. कॉल कुठला राहिला? 4 म्हणजे 10 मायनस 4 म्हणजे किती होतात? 600. आणि त्याचे शेअर्स किती आहेत? 200. 200 इंटू 6 इज इक्वल टू 1200. एवढं माझं फॉरफिचर असलं पाहिजे. हे बघा 1200. दॅट्स इट. सो अशा पद्धतीने आपल्याला फॉरफिचरची पण एंट्री करायची. हे तुम्ही इश्यू ऑफ शेअर अतिशय सोपं आहे. खूप एकदम सिंपल क्वेश्चन्स विचारतात त्याप्रमाणे आपण इश्यू ऑफ शेअरवर पण ते तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. 8 मार्क्सचा क्वेश्चन आहे. अतिशय सोपा आहे. थोडीशी प्रॅक्टिस करून घ्या. अगदीच नाही जमलं तर मागचे जे क्वेश्चन्स आहेत ते त्याच्यावरनं ते सॉल्व्ह करायचं. आणि माझं सजेशन आहे तुम्ही बुकमधनं करण्यापेक्षा मागचे जे क्वेश्चन्स आहेत ना ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. साधारणपणे 9 क्वेश्चन्स पेपर्स तुमच्याकडे आहेत. हे तुम्हाला गुगलवरती टार्गेट पब्लिकेशनच्या साईटवरती तर ते अवेलेबल आहे. डाउनलोड करून घ्या आणि त्यातले सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा बुकमधनं करण्यापेक्षा. कारण बुकमध्ये ना नीट दिलेलं नाही. अशी माहिती इन्फॉर्मेशन नीट व्यवस्थित नाही आहे. आणि बोर्डाचे केल्यामुळे तुम्हाला आयडिया येईल कुठल्या प्रकारचे सम होत आहेत. पुढच्या चॅप्टरला जाऊया. पुढच्या चॅप्टरमध्ये खरं सांगायचं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी भरपूर आहे. भरपूर व्हरायटी आहे. व्हरायटी म्हणण्यापेक्षा की अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट की भरपूर स्टेटमेंट्स आहेत. ह्याच्यामध्ये ना सगळ्यात सोपं स्टेटमेंट जर मी तुम्हाला सांगितलं कॉमन साईज कंपॅरेटिव्ह व्हेरी इझी पण व्हेरी कॅल्क्युलेटिव्ह आहे. हे शक्यतो अवॉइड करा कारण हे कमीत कमी 20-20, 30-30 मिनिटं घेतं. हे ह्याची जी कॅल्क्युलेशन्स आहेत ना त्याला खूप वेळ लागतो. ती पर्सेंटेजेस काढणं आणि हे सगळं काढणं. ह्याचे फॉर्मॅट्स दिलेले आहेत ते नीट गो थ्रू करा. सगळ्यात सोपा आहे तो म्हणजे व्हर्टिकल बॅलन्स शीट आणि व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट. त्याचा एक फॉर्मॅट दिलेला आहे. त्या फॉर्मॅटप्रमाणे ते बनवा. ह्याच्यामध्ये अगदी सोपं आहे. काहीही कठीण नाही. सगळ्यात सोपा पार्ट जर तुम्ही म्हणाल तर हा आहे. ह्याचा एक फॉर्मॅट दिलेला आहे. त्याच्या फॉर्मॅटप्रमाणे बस फिल इन द ब्लँक्स आहेत. त्यामुळे हा सगळ्यात सोपा आहे. आणि हा जर आला तर करायला हरकत नाही. अगदी सोपा आहे. हा सगळा फॉर्मॅट सोपा आहे. फिल इन द ब्लँक्स आहेत. फक्त बॅलन्स शीट दिलेली असते. हा फॉर्मॅट मात्र तुम्हाला करावा लागेल. पाठ करावा लागेल. फॉर्मॅट दिलेला नसतो. तो तुम्हाला स्वतःचा करावा लागेल. फॉर्मॅट रेडी करावा लागेल. नंतर कन्व्हर्ट फॉलोइंग बॅलन्स शीट इंटू व्हर्टिकल बॅलन्स शीट. ही बॅलन्स शीट व्हर्टिकल आहे. आणि इन्कम स्टेटमेंट पण आहे ते पण करून घ्या. इन्कम स्टेटमेंट पण फॉर्मॅट आहे. फिल इन द ब्लँक्स आहे.
बाकी कॉमन सेन्स स्टेटमेंट सोपं आहे, पण हे टाइम कन्झ्युमिंग आहे, कॅल्क्युलेशन भरपूर आहेत, जरा जरी नजर हटी दुर्घटना घटी. त्यामुळे ह्या चॅप्टरवर तुम्ही थोडासा लक्ष जास्त द्यावं लागेल. माझं सजेशन आहे, थोडंसं इग्नोर केलं तरी चालेल, कारण याला दुसरे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पण जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तुमच्या कॅल्क्युलेशन्सवर तर नक्की करायला हरकत नाही. आणि लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, ह्याच्यामध्ये जो थेरी पार्ट आहे, 3 क्वेश्चन्स आहेत किंवा 4 क्वेश्चन्स, ते मार्क करून देतो. कुठल्याही परिस्थितीत हे पाठ करून जा. 3 क्वेश्चन्स, 3च क्वेश्चन्स आहेत फक्त, बाकी कुठले क्वेश्चन्सच नाहीत याच्यामध्ये. रेशो अनालिसिस वगैरे तुम्हाला जर जमणार असेल तर करायला काहीच हरकत नाही आहेत. नीट बघून ठेवा, जमत असतील तर डेफिनेटली करायला हरकत नाही. पण मेन माझं म्हणणं आहे थेरीवर आहे. थेरीमध्ये जे 3 क्वेश्चन्स मार्क करून घ्या, अक्षरशः रट्टा मारा. 3च क्वेश्चन्स आहेत या थेरीमध्ये जे विचारले जातात. सगळ्यात पहिला फीचर्स ऑफ कम्प्युटराइज सिस्टीम 1, नंतर इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम 2, आणि डायरेक्टली डिफरन्स बिटवीन दीज टू. ह्याला तर टॉप रँकिंग किंवा 10 स्टार ह्या डिफरन्सला. पण डिफरन्स खूप मोठा आहे. हे भरपूर 7च्या 7 तुम्हाला 8 मार्काला क्वेश्चन विचारतात. 7च्या 7 लिहायला पाहिजेत तरच 8 मार्क मिळतील. 7च्या 7 लिहायला हवे तरच 8 मार्क मिळतील, नाही तर 8 मार्क मिळणार नाहीत. आणि हा कशाच्या अगेन्स्ट येतो? 8 मार्कवाले जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यात. नीट कॉम्बिनेशन्स करून घ्या. त्याप्रमाणे हे सगळं नीट बघा. सोपं आहे. आणि त्याप्रमाणे नीट प्लॅन करा. प्लॅन ए, प्लॅन बी, तुम्ही काय करणार आहात ठरवा आणि त्याप्रमाणे तिथं पेपरला एक्झिक्युशन द्या. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू.